माझ्यासमोर ह्या वेगवेगळे व्यंजन आमच्या स्पेशल शेफच्या स्पेशल डिशेस। जर आपण स्टार्टरमध्ये बघाल, चिकन तंदूर आहे, इथं चिकन रेशमी कबाब आहे, खूप आहे बघा, रेशम वगैरे प्रॉपर करून ठेवलेला आहे। चिकन स्टार आहे, हे चिकन लॉलीपॉप ग्रेव्ही आहे। मी माझ्या शेफला फक्त 10 ते 15 हजार रुपये पगार देईल, तर त्या 10 ते 15 हजार रुपयाच्या शेफकडनं मी अशा डिश कधीच मागू शकत नाही। जर अदरवाईज माझा शेफ त्या लेवलचा असेल तर माझ्या समोर असलेल्या डिश ह्या मला नक्कीच मिळतील। त्याच्यामुळे मला सांगायचं असं आहे की तुम्हाला कशा पद्धतीचं जेवण हवं आहे ते तुम्हाला नेचरला मिळेल। मित्रांनो नमस्कार। तुम्ही पुणे नाशिक या महामार्गाने प्रवास करताय आणि तुम्हाला जर चांगली काळाडून भूक लागली असेल तर जेवण कुठे करायची याची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता, इथे वेगवेगळे मेनू आहेत, व्हेज, नॉन व्हेज आणि नाश्त्यामध्ये। तर मित्रांनो आपण सध्या हॉटेल नेचरमध्ये बसलेलो आहोत। घारगाव शिवारात हे हॉटेल आहे, अतिशय प्रशस्त हॉटेल आहे। तर आपल्यासोबत हॉटेल मालक आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करू या ठिकाणी कुठले कुठले मेनू आहेत, इथे कुठल्या कुठल्या सुविधा दिल्या जातात आणि तुमच्यासाठी हे हॉटेल का योग्य आहे हे आपण जाणून घेऊ। सर नमस्कार, आपलं स्वागत आहे। आपला थोडक्यात परिचय द्या। मी विजय गजानन थोरात, मुक्काम पोस्ट वडगाव पान, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। आपल्या हॉटेलचं काय वेगळंपण आहे अजून? सर वेगळंपण जर सांगायचं म्हटलं तर हॉटेल व्यवसाय सगळेच करतात आणि इथं वेगळंपण वेल मॅनेज केलेला स्टाफ आहे, हायजेनिक आणि साफसुथरं जेवण आहे, प्रॉपर्टी क्लीन आहे, पार्किंग प्रशस्त आहे, कमीत कमी 500 गाड्या लागू शकतात। तुमच्याकडे लहान मुलं आहे तर त्यांना खेळण्यासाठी प्रशस्त प्ले ग्रुप एरियाही आहे। वॉशरूम खूप मोठे आहेत आणि क्लीन आणि हायजेनिक आहे। किचन आपल्याकडं सेपरेट आहे, व्हेजचं स्वतंत्र किचन आहे आणि नॉन व्हेजचं स्वतंत्र किचन आहे, ज्याचा की याचा आणि त्याचा काही संबंध नाही आहे। माझ्यासमोर ह्या वेगवेगळे व्यंजन आमच्या स्पेशल शेफच्या स्पेशल डिशेस। जर आपण स्टार्टरमध्ये बघाल, चिकन तंदूर आहे, इथं चिकन रेशमी कबाब आहे, खूप आहे बघा, रेशम वगैरे प्रॉपर करून ठेवलेलं आहे। इथं जर बघितलं चिकन स्टार आहे, तर हे चिकन स्टार बघा की एवढं छानपैकी मॅग्नेट करून हे वरती आमलेट आहे, त्याच्यावरती बघा किती सुंदर असं शोभर असं एक चिकन स्टार आहे। हे चिकन लॉलीपॉप ग्रेव्ही आहे। सकाळच्या नाश्त्याचं जर आपण बोलणार आहोत तर हे आहे इडली, त्याच्यानंतर सांबर आणि नारळाची चटणी, त्याच्यानंतर वडा आहे, त्याच्यानंतर सांबर आणि चटणी, त्याच्यानंतर बघा पेपर डोसा आहे, बटाट्याची चटणी आणि सांबर आहे। मेन कोर्सवर जर आलात तर व्हेज स्वॅप मसाला, म्हणजे याच्यात पूर्ण कंटेंट म्हणजे काजू, बदाम, पिस्ता वगैरे वगैरे टाकून ही डिश रेडी केलेली आहे। खूप छान आणि सोबर अशी डिश आहे। आणि स्टार्टरमध्ये पनीर आणि मशरूम टिक्का जो आहे हा इथं आपण बघू शकता। असे खूप आणि सुंदर आणि छान असे व्यंजन आमच्या शेफ लोकांनी तुमच्यासाठी बनवून ठेवलेले आहेत। खासियत अशी आहे की बेस्ट फूड क्वालिटी ही आम्ही इथं देऊ शकतो। हायजेनिक आणि साफसुथरं जेवण आम्ही तुम्हाला देऊ शकतो। हायजेनिक आणि साफसुथरे वॉशरूम आम्ही तुम्हाला प्रेफर करू शकतो आणि वेल मॅनेज स्टाफ, खूप सुंदर अशी टीम तुमच्या स्वागतासाठी आणि तुम्हाला सर्व्हिसेस देण्यासाठी इथं तुमची वाट बघत आहे। नाशिक टू पुणे ह्या मार्गाने जो व्यक्ती प्रवास करतो त्याला खूप घाई असते आणि त्याला कुठंतरी कॉन्फरन्सला जायचं असं, कुठंतरी फ्लाईट पकडायला जायची असती। मला त्यांना एक सांगायचं आहे की तुम्हाला कमीत कमी वेळेत चांगल्या प्रकारचं फूड आणि हायजेनिक आणि एकदम ज्याला ऑर्गॅनिक पद्धतीचं फूड आम्ही कसं देऊ शकतो याच्यावर आम्ही तुमच्यावर वर्किंग केलेली आहे। तुम्ही या, तुम्हाला नक्कीच, जसं तुम्हाला मी मागं एका इंटरव्ह्यूमध्ये बोललो होतो की हरभरे, त्याच्यानंतर मठ, मूग आणि याला मोड आलेले जे कडधान्य आहे मी हेही तुम्हाला देईल। फ्रूट पण मी तुमच्यासाठी अवेलेबल करून ठेवलेले आहेत की जसं की तुम्हाला सकाळी हेल्दी फूड हवं असेल नाश्त्यामध्ये तर तेही मिळेल। तर ह्याच्यासाठी तुम्ही आमच्याकडं या। आमचा वेल स्टाफ आहे, वेल सर्व्हिसेस आहे, गुड ॲम्बियन्स आहे, छान असा ॲम्बियन्स तयार केलेला आहे, प्रशस्त अशी पार्किंग आहे। ह्या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला देणार आहोत। म्हणून तुम्ही नेचरला यायचं आहे आणि तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा असा हे वाटणार नाही की आपण नेचरला गेलो आणि आपल्याला ती सर्व्हिस मिळाली नाही। तर खूप अशा सर्व्हिसेस आहे, तुम्ही ते घेण्यासाठी वेळ काढून या आणि नक्कीच या। पुणे नाशिक महामार्गावर शेकडो हॉटेल्स आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला कुठल्या कमतरता वाटल्या आणि आपल्या हॉटेलमध्ये तुम्ही त्या भरून काढण्यासाठी काय प्रयत्न केले? ज्यावेळेस नाशिक पुणे हायवेला ज्यावेळेस मी प्रवास केला, मला जे प्रॉपर गार्निशन किंवा प्रॉपर मॅग्नेशन जे डिशवर आहे तर ते कुठं मला आढळलेलं नाही आहे। काय की जिथं
वेल स्टाफ तुम्ही जर सजेस्ट करत असाल किंवा वेल मॅनेजमेंट केलेला स्टाफ जर भरलेला असेल तर तुमचं डिशचं डेकोरेशन, तुमचं त्याची बनवण्याची पद्धत किंवा त्याची जी कला आहे ही तुम्हाला ह्या डिशवर जी बनवली ही ऑलरेडी दिसून येते. आणि मला असं वाटतं की माझ्याकडं ऑलमोस्ट स्टाफ मॅनेजमेंट केलेला आहे. तर मॅनेजमेंट केलेला जो स्टाफ असेल त्याची सर्व्हिस आणि त्याची फूड क्वालिटी ही खूप सुंदर असते, कारण की ते 4 ठिकाणी फिरून आलेले असतात. आणि जिथं जर माझा जर इंटेन्शन असं असेल की मी माझ्या शेफला फक्त 10 ते 15 हजार रुपये पगार देईल, तर त्या 10 ते 15 हजार रुपयाच्या शेफकडनं मी अशा डिश कधीच मागू शकत नाही. जर अदरवाईज माझा शेफ त्या लेवलचा असेल तर माझ्या समोर असलेल्या डिश ह्या मला नक्कीच मिळतील. त्याच्यामुळे मला सांगायचं असं आहे की तुम्हाला कशा पद्धतीचं जेवण हवं आहे ते तुम्हाला नेचरला मिळेल. जसं की मी तुम्हाला सांगितलं संभाजीनगर आणि ठाणे किंवा याचा जो अंतर आहे तो खूप तिकडचा दूरचा आहे. पण तुम्ही जर इकडनं सिन्नरवरून जर येणार असेल तर अगदी 40 ते 45 किलोमीटरच्या अंतरावर हॉटेल नेचर आहे नाशिक पुणे हायवेला. आणि जर तुम्हाला जर लोणी आणि नगरला जर जायचं असेल तर वडगाव पाणी या ठिकाणी हॉटेल नेचर तिथेही तुमच्या सेवेत आहे. त्याचा डिस्टन्स तुम्हाला 40 किलोमीटर आहे आणि याचा डिस्टन्स तुम्हाला कमीत कमी 65 किलोमीटरचा हा पल्ला तुम्हाला पार करून इथे यायचा आहे. आणि त्यांनाही भूक लागली असेल तर त्यांनी नक्की नेचरला यायचं आहे. आमची टीम तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहे. सर चला, तर तुम्ही कधी येताय नेचरला भेट देण्यासाठी घारगावच्या शाखेला, आणि वडगाव पानच्या शाखेलाही भेट देण्यासाठी तुम्ही केव्हा येणार आहात तेही तुमच्या कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.